मंडळी, तुम्ही घर घेण्यासाठी एखाद्या विकासकाकडे गेला तर तुम्हाला हमखास बिल्टअप, सुपर बिल्टअप हे प्रकार ऐकू आलेच असतील. देशात घरांच्या किमतीमध्ये अव्वल क्रमांक असलेल्या मुंबईमध्ये आजच्या घडीला सुपर बिल्टअपमुळे 1,000 स्क्वेअर फुटांचं घर घेऊनही ग्राहकाला प्रत्यक्षात केवळ 600 स्क्वेअर फुटांचंच घर मिळत असल्याचं दिसून आलंय. बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एनारॉक कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. घराच्या आतील प्रत्यक्ष जागेला बिल्टअप एरिया म्हटलं जातं. तर घरासोबत इमारतींमध्ये किंवा कॉम्प्लेक्समध्ये ज्या सुविधा घर खरीदार ग्राहकांना दिल्या जातात त्यांना सुपर बिल्टअप एरिया असं म्हटलं जातं. अलीकडच्या काळात मुंबईतील अनेक इमारतींमध्ये जिम, स्विमिंग पूल, क्लब हाऊस अशा सुविधा दिल्या जातात. किंबहुना ग्राहकांकडूनच अशा सुविधांना पसंती दिली जाते. त्यामुळे अशा सुविधा देताना सुपर बिल्टअप एरिया वाढतो, ज्याचे पैसे ग्राहकाकडूनच आकारले जातात. आजच्या घडीला मुंबईचा विचार करायचा झाला तर तब्बल 43% जागा ही सुपर बिल्टअप मध्ये जाताना दिसते. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात 600 स्क्वेअर फुटांचंच घर खरेदी करता, पण त्यासाठी तुम्हाला 1,000 स्क्वेअर फुटांच्या घराची किंमत मोजावी लागते. 2019 सालापर्यंत हे प्रमाण 33% इतकं होतं. 2022 मध्ये ते 39% इतकं झालं आणि आता 2025 मध्ये थेट 43%वरती पोहोचलंय. त्यामुळे हे वाढतं प्रमाण ग्राहकाच्या खिशाला अतिरिक्त भुर्दंड ठरणारं ठरतंय. त्यामुळे विकासक जरी सुपर बिल्टअप प्रति स्क्वेअर फूट आकारणी करत असले तरी त्यांना बिल्टअप एरिया आणि तो किती प्रमाणात आहे, त्यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत याची स्पष्ट कल्पना देणं आवश्यक आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. तुम्हाला या बिल्टअप आणि सुपर बिल्टअपच्या प्रकाराबाबत काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.